तुम्हाला आज मी जामवंतीला कसं करून घेतलं कृष्ण भगवंताचं, कसं लग्न झालं त्यांच्यासोबत, विवाहस्थळ कसं झालं, रुक्मिणीसोबत आनंदानं राहत असताना आळ आला स्वयंवंतपणाचा आणि ते आळ आणण्यासाठी मग प्रसन्न साप कुठं आहे काय नाही बघण्यासाठी मग सैन्य सोबत घेतलं आणि कृष्ण भगवान निघाले जंगलामध्ये. सगळं जंगल शोधत 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 निघाले. मग त्या ठिकाणी प्रसन्न पडलेला दिसला, मुकुट पडलेला दिसला, इकडं घोडा पडलेला दिसला. मग त्याचे पावलं काढत 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 पुढे गेले. पुढे सिंहाची पावलं दिसू लागली. त्याच्या पुढे गेले, तिथे एक विवर दिसलं आणि मग शोधून 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 थकलेली तुकडी. आणि कृष्ण भगवंताने सांगितलं, आता तुम्ही काय करा, तुम्ही इथंच थांबा आणि तुम्ही मध्ये येऊ नका, मी फक्त एकटा मध्ये जातो म्हणून. आणि मग कृष्ण भगवंताचं सैन्य थांबलं थांबलं थांबलं. किती दिवस थांबणार आहे? 28 दिवस किती दिवस थांबणार आहे? कंटाळून द्वारकेला निघून आलं. आणि कृष्ण भगवान मग कुठं गेले तर त्या गुहेमध्ये शिरले. गुहेमध्ये शिरल्यानंतर काय मग इतका अंधार गुहेमध्ये होता. तर कृष्ण भगवान मध्ये गेल्याबरोबर इतका उजाड पडला, इतकं प्रकाशित पडलं, जसं सूर्य उगवल्यानंतर जसं तेजस्वी असणारा दिवस अंधारी रात्र राहते आणि ज्यावेळेस सूर्योदय होते त्यावेळेस सोनेरी किरण कशी येते, सोन्यासारखे चमचम चमचम चमकत येत. वेगळाच कलर येतो सकाळी. पण कोण पाहतंय? सगळ्यांना कामच असते. तर सूर्याला पाहायचं म्हणलं की कुणाला नको वाटते. पण उभा टाका सूर्यापुढे, पहा तुम्ही, सूर्याची कण आपल्यावर पडू द्या. त्या ठिकाणी आपण कसं तेजस्वी दिसतो बघा सूर्यासारखं. सूर्याला पहा, डोळ्याला चष्मा लागणार नाही, चष्मा निघून जाईल सूर्यप्रकाशावर. आणि मग विवळ उजळलं आणि कृष्ण भगवान मध्ये शिरले. बघते तर काय, सगळ्या भिंताडावर राम 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 लिहिलेलं. हसवलंच हसवलं, प्रत्येकात झोपी गेलेत, घुरू लागलेत मोठमोठे हसवलं. इकडं बघतेत हसवत, तिकडं बघतेत हसवत, काय सांगायची सोय नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये माळ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं हसवलं जप करत होते. आपण माणसं सुद्धा जप करणं गेला लवकर श्रीरामाचा, कृष्ण भगवंताचं नाव घेणार लवकर. आणि ते असणारे हसवला जप करत होते. बघते तर काय, सगळ्या असणाऱ्या भिंताडावर श्रीरामाचं असणारं चरित्र लिहिलेलं आहे, रामावताराच्या कथा लिहिलेल्या आहेत, रामावतार कसा झाला म्हणून लिहिलेला आहे. सगळं कृष्ण भगवंताने निहाळलं बघत 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 कृष्ण भगवान. तर आणि मग कुठे गेली तर पाहते तर का, तर जामवंताची बायको. अरे अरे, तू कुणाचा आहेस रे, तू कोण आहेस? इतका सुंदर, इतका मनमोहक आहेस, तुला पाहताच माझी दृष्टी तृप्त झाली. किती सगुण स्वरूप आहेस रे तू, तुझी कशी लीला, तुझी कोण असेल रे तुला प्रसूत करणारी तुझी आई, किती तेजस्वी असेल रे तू, इतका सुंदर आहेस, मदनाचा पुत्र आहेस, मनमोहक आहेस, राजकुमार आहेस तू. आणि मग असा असणारा प्रेमळ तुला पाहिल्याबरोबर माझी सगळी ताण मन हरपली. सगळं आहे, वैकुंठचा विलाळ आहेस का तू, तू श्रीराम आहेस का, तू कृष्ण आहेस रे, तू कोण आहेस? आहेस तर कोण, का तू महादेव आहेस? तुझं स्वरूप इतकं सुंदर आहे, तुझी ललना वाट पाहत असेल रे घरी, पण इथं तू कशासाठी आलायस? हे ओके जामवंत आहे ना, हा मोठमोठ्या राक्षसाचं मर्दन करतो आणि तू तर एक छोटा बाळ आहेस, इतका मनमोहक आहेस रे, आणि तू इथून निघून जा, तू इथं कशासाठी आलायस? मी तुला विनवणी करते म्हणून सांगू लागली. त्यावेळेस कृष्ण भगवान म्हणते, ते बघा पाहिल्या मनी, ती मणी जर दिल्यात ना, मी काहीच करणी करणार नाही, मी भाविद्धही करणार नाही, आणि तो मणी घेतो आणि तुम्ही निघून जातो, थोडं मला मणी द्या, असं बोलून त्या ठिकाणी सांगू लागले. तर नाही म्हणले, ती मणी जर दिला तर हा जामवंत जे असणारे तुला जिवंत सोडणार नाही, तर तू इथून निघून जा, असं म्हणल्याबरोबर बघूच काय करते. तसंच निघाली मणी घेण्यासाठी. आणि मग जामवंती घर 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 घरत झोपे गेलेले होते. आणि मग एकुलती एक असणारी जामवंती, ती नावाची मुलगी कन्या होती, त्यांना जामवंताला राक्षस नेला. आणि मग त्यांनी काय केलं होतं, तर तिच्या लाडकी असल्यामुळं ती मणी आणून पाण्यावर बांधला होता. ब्रह्मदेव होती ती, त्यांना तर काय गरज होती आणि काय ह्याची सोन्याची, चांदीची, मण्याची कशाची आवश्यकता? एकच कन्या लाडकी असल्यामुळे पाण्यावर बांधलेला होता. आणि मग कृष्ण भगवंतानी तो मणी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जामवंत जागी झाले, तू कोण आहेस, कुठून आलायस, काय नाही. मग लात घातली छातीमध्ये, उठले लगेच आणि मला मणी दे म्हणू लागले. चोरट्या, तर तू चोरट्यासारखा येऊन मणी घेऊन जाऊ लागलास? ही म्हणते, तू घेऊन तू चोरट्यासारखं मणी घेऊन आलास आणि आळ माझ्यावर आला. अशा प्रकारे कृष्ण भगवान बोलू लागल्यानंतर चल युद्ध कर, आव्हान दिले विद्याला.
एवढं युद्ध करू लागले, दोघं जण तोपू लागले, त्यांनी मुष्टिघार करू लागले, हेने करू लागले आणि दोघांचं एवढं युद्ध चाललं आणि जांबुवंतीने सांगितलं कोण हारतंय ते बघ आणि ज्याने विजयी होते त्याला ही असणारा स्वयंवंतक मणी दे असं म्हणून त्या ठिकाणी मग सांगितलं. आणि मग ती दोघांचं एवढं युद्ध झालं, एवढं युद्ध भयानक झालं, सांगायची सोय नाही. सगळं शरीर खिळखिळ झालं. जांबुवंत असणारे म्हणले कोण असेल हा युद्ध करणारा, माझं शरीर खिळखिळ झालं, असला भलाढ्य मला कोणच नाही. आणि मग आठवलं की जय श्रीराम प्रभू, आणि कुठं आहेस तुम्ही राघवा, तुम्ही मला कुठं आहे, तुमच्याशिवाय मला कोणच वाचू शकणार नाही यावेळेस, आणि तुम्ही मला वाचवलं पाहिजे, माझा प्राण जाऊ पाहत आहे असं म्हणून काकून तिवल्याले व्याकुळ होऊ लागल्यावर कृष्ण भगवंताने सांगितलं रूप आता पालटलं पाहिजे आपल्याला म्हणले. आणि मग कृष्ण भगवान त्यावेळेस काय झालेलं होतं की राम अवतारामध्ये एवढे राक्षसाचं मर्दन केले आणि मग मारले गेले. आणि मग शेवटी अयोध्येला आल्यानंतर सांगितलं श्रीराम प्रभू माझी एक तुम्हाला विनंती आहे, बोला जांबुवंती काय आहे. जांबुवंत तुम्ही तर सगळ्यापेक्षा प्रौढ आहेत, म्हातारे आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला नाही विचारता, तुम्हाला काय विचारून आम्ही करता आणि तुम्हीच आम्हाला चुरून सांगू लागलात की आमचं तुमच्याकडे एक काम आहे. मग सांगितले एवढे झुंबी घेतले राक्षस, एवढ्या राक्षसांचा आपण संहार केला, मनच शांत झालं नाही माझं. तर का तुमच्या योग्य असणारा मला तुमच्या संग झुंबी घ्यायची आणि तुमच्या संग युद्ध करायचंय मला. त्यावेळेस श्रीराम प्रभू हसले. आणि श्रीराम प्रभू कसे होते, एक वचनी होते, एक पत्नी व्रत होतं त्यांचं, आणि भक्ताला ती युद्ध करत नव्हते, भक्ताच्या विलीन राहत होते. आणि त्यांनी सांगितलं जांबुवंत कृपा करून तुमच्या संग मी युद्ध करणार नाही, तुम्ही मला लय सहकार्य केलेलं आहे आणि तुम्ही माझा निजी भक्त आहेत, माझ्या जवळचा आहे, तर तुम्ही माझा प्राण सखा आहेत आणि मी तुमच्या संग युद्ध करत नाही. आणि मी काय करतो, दुसरा अवतार कृष्णाचा घेणार आहे आणि त्यावेळेस मग मी तुमच्या संग युद्ध करतो आणि तुमची मनोकामना पूर्ण करतो, पण ह्याच्या वेळेस मी ह्या राम अवतारामध्ये तुमच्या संग युद्ध करू शकत नाही असं म्हणल्यानंतर कृष्ण भगवंताने मग त्यावेळेस विचार केला. आता म्हणजे डोळ्यावरून अश्रू येऊ लागले, रक्त वाहू लागलं तोंडा वाटून, मुकुट इकडून पडला, ह्यांच्या कृष्ण भगवंताच्या वेगळ्यामधल्या माळा होत्या ते पडल्या. रुक्मिणी मातेने तिकडं उपवास धरलेला आहे की माझे कृष्ण भगवान गेलेले आहेत, युद्ध कुठे गेलेत की अजून पत्ता लागलेला नाही. दररोज असणारं मातेला विनंती करू लागले ता माते कृष्ण भगवंत माझे परत येऊन देऊन अंबिकेची विनंती करू लागले ता, पास पकडले ता. आणि नवीन लग्न झालेलं विचार करू लागले ता, अश्रू गाळू लागले ता, त्या ठिकाणी संकटात पडलेत म्हणू लागले ता. आणि मग कृष्ण भगवंताला आठवण झाली आणि म्हणले आता राम झालं पाहिजे. मग त्या ठिकाणी कृष्ण भगवंत ज्यावेळेस मूर्छांगण अवस्थेमध्ये पडल्यानंतर आणि मग श्रीराम झाले, हातामध्ये धनुष्य बाण, त्या ठिकाणी सावळी मूर्ती सुंदर अशी शोभून दिसू लागली. आणि जांबुवंत जे असणारे मग उठले पाहते तर का देवा धन्य झालो मी तुला पाहून, असल्या संकटामध्ये येऊन तू मला दर्शन दिल्यास मी खिळखिळ झालो होतो. आणि त्यावेळेस सांगितलं जांबुवंती माझा अवतार पूर्ण झालेला आहे, मी राम अवतार सोडून कृष्ण अवतार धारण केला आहे आणि तुम्हाला वचन दिलं होतं की स्वयंवंतक होण्यासाठी आपण दोघजण युद्ध करून तुमची मनोकामना मी पूर्ण केलो. आता माझं तुमचं मनोकामना पूर्ण झाली, तुमच्या संग युद्ध झालं, आता मला स्वयंवंतक मणी द्या, तुम्ही सुखानं इथं ह्या भूमीमध्ये राज्य करा. आणि तो असणारा तर राजा होता त्या ठिकाणचा असणारा, कोणाचा तर हसोलाचा राजा होता. आणि मग तो राम 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 म्हणत आपल्या गुहेमध्ये निवांत जाऊन बसलेला होता. मग सांगितलं की मी आता द्वारकेला जातो. त्यावेळेस सांगितलं देवा तू द्वारकेला जातोस, एक माझी विनंती आहे. काय विनंती आहे, माझी एवढी लाडकी मुलगी रे, थोडी कन्या इतकी सुंदर आहे आणि तू ती करून घे, तू माझा प्राणसखा आहेस, तू जवळचा होशील, माझा जावाई होशील आणि मला एवढं तर भाग्य लागू दे तुझं पाय धुण्याचं. त्यावेळेस सांगितलं जांबुवंती आता कसं करायचं, वचन दिलं. ठीक आहे म्हणले, तुमची मुलगी मी लग्न करून द्या, मी घेऊन जातो म्हणले. आता ह्याची कथा मी पुढची उद्या सांगणार आहे.